Hello students, today we are going to see surface tension on the basis of molecular theory. How the question will be there in the exam. Explain surface tension on the basis of molecular theory. तर हा क्वेश्चन 3 मार्क साठी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, I have taken this vessel or consider the vessel which contains a liquid, any liquid. Here I have drawn 3 molecules, molecule A, molecule B and molecule C with their sphere of influence. प्रभावाचे गोल म्हणजे या गोलच्या आतमध्ये दुसरा मॉलिक्यूल जर आला तर ते अट्रॅक्ट करू शकतात. या मॉलिक्यूलच्या बाहेर, या बाउंड्रीच्या बाहेर जर मॉलिक्यूल असेल तर त्याला हा मॉलिक्यूल किंवा हे मॉलिक्यूल्स ए बी आणि सी हे डॉट इनसाइड हे मॉलिक्यूल्स आहेत आणि रेड कलर्ड त्यांच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. तर ह्या मॉलिक्यूल्सच्या अट्रॅक्शनचा फोर्स जो आहे तो कुठपर्यंत कार्य करू शकतो किंवा इफेक्टिव्ह आहे, तर ह्या स्फिअरच्या बाउंड्रीवर असणाऱ्या मॉलिक्यूल्सला ते अट्रॅक्ट करू शकतात. या बाउंड्रीच्या बाहेर असणाऱ्या मॉलिक्यूल्सला ते अट्रॅक्ट करू शकत नाही. नंतर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ची ही जी रेडियस आहे दॅट इज कॉल्ड रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन, ही PQ. आता बघा, PS इज द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे नाही लिहिलं तरी चालेल, इथे एक्सप्लेनेशन मध्ये आलेलंच आहे. PS इज द फ्री सरफेस अँड QR is the surface of liquid, of the same liquid which is inside the liquid, but at a distance, this distance is equal to the range of molecular attraction. So this distance PQ or SR is called as range. आता इथं डबल R झाला, पण हा R म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन साठी पण R यूज केला जातो, R फॉर रेडियस किंवा रेंज. आता बघा, हे मॉलिक्यूल्सची सिच्युएशन असे ए सारखे इथं भरपूर मॉलिक्यूल्स आहेत, बी सारखे पण इथं भरपूर मॉलिक्यूल्स आहेत या सरफेसवर, सी सारखे भरपूर मॉलिक्यूल्स आहेत ऑन द सरफेस सी. आता लेट PQRS is a surface film. PQRS हा जो रेक्टँगल आहे ही बारीक फिल्म आहे, तिची थिकनेस किती आहे, इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. लक्षात ठेवा, PQRS इज द सरफेस फिल्म ऑफ लिक्विड इन अ कंटेनर कंटेनिंग अ लिक्विड, की ज्याच्यामध्ये लिक्विड आहे. समजलं? तर PQRS इज अ सरफेस फिल्म ऑफ लिक्विड इन अ कंटेनर कंटेनिंग लिक्विड. PS इज अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री म्हणजे मुक्त, मोकळा, हवेशी कॉन्टॅक्ट मध्ये जो असेल इंटरफेस, दॅट इज कॉल्ड फ्री सरफेस. yesterday we have seen the definition of free surface, interface between the air and liquid आणि एअर ची बाउंड्री इंटरफेस इज कॉल्ड एज फ्री सरफेस ऑफ लिक्विड. अँड QR इज द इनर लेअर. QR हा आतील लेअर आहे PS च्या मध्ये, पण कसा आहे, QR इज द इनर लेअर पॅरलल टू PS. या PS लाच QR हा पॅरलल सरफेस आहे, इनर लेअर आहे ॲट अ डिस्टन्स. आणि QR हा किती अंतरावर खाली आहे PS पासून, या PS पासून हा QR किती अंतरावर खाली आहे, ॲट अ डिस्टन्स इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर force or molecular attraction. Now this is the description of figure. Now consider 3 molecules A, B and C. हे 3 molecules गृहीत धरा, A, B आणि C, in a liquid in a vessel such that वेसलच्या
लिक्विड मध्ये ए बी सी असे 3 मॉलिक्यूल आहेत, सच दॅट असे आहेत की द मॉलिक्यूल ए इज वेल इनसाइड द लिक्विड. हा ए वेल म्हणजे पूर्णतः लिक्विडच्या आतमध्ये आहे. वेल इनसाइड द लिक्विड. बघा डिस्क्रिप्शन कसं आहे. नंतर द मॉलिक्यूल बी इज विदिन सरफेस फिल्म. मॉलिक्यूल बी कसं आहे, ना सरफेसवर आहे ना लिक्विड मध्ये पूर्णतः आहे त्याच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, पण तो इन द फिल्म आहे. मॉलिक्यूल बी इज विदिन सरफेस फिल्म. विदिन या सरफेस फिल्मच्या मध्ये आहे, लक्षात ठेवा. अँड मॉलिक्यूल सी इज ऑन द सरफेस ऑफ लिक्विड ॲज शोन इन द फिगर. तर मॉलिक्यूल सी कसा आहे, ऑन द सरफेस आहे. सी सारखे भरपूर मॉलिक्यूल असतील ऑन द सरफेस, पण आपण ओनली 3 मॉलिक्यूल्स कन्सिडर करतोय. तिघांची सिच्युएशन आपण डिफरंट घेतोय. तर आता तिघांचं डिस्क्रिप्शन बघूया आपण. मॉलिक्यूल ए बी सी, हे डिस्क्रिप्शन एचं आहे, हे बीचं आहे, हे सीचं आहे. आणि मग या तिघांवरून आपण काय गेस करू शकतो, तर हे आन्सर असेल ह्या क्वेश्चनचं. तर बघा, मॉलिक्यूल ए, द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल ए इज एंटायरली फुल्ली होली इनसाइड द लिक्विड. मॉलिक्यूल एचं स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हे पूर्णतः लिक्विडमध्ये आहे. म्हणून काय झालं, ॲज अ रिझल्ट, परिणामी मॉलिक्यूल ए इज ॲक्टेड अपॉन बाय इक्वल कोहेसिव्ह फोर्सेस इन ऑल डायरेक्शन्स. तो मध्ये असल्यामुळे आजूबाजूचे जे नेबरिंग मॉलिक्यूल्स आहेत ते त्याला अट्रॅक्ट करतात. हा पण त्यांना अट्रॅक्ट करतो, ते पण ह्याला अट्रॅक्ट करतात इक्वली इन ऑल डायरेक्शन्स. हे स्फिअर आहेत, गोल आहेत, सर्कल नाहीत, स्फिअर आहेत. तर द मॉलिक्यूल ए इज ॲक्टेड अपॉन बाय इक्वल कोहेसिव्ह फोर्सेस इन ऑल डायरेक्शन्स. हेन्स द नेट कोहेसिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए इज 0. म्हणून कोहेसिव्ह फोर्स, आता कोहेसिव्ह फोर्सची डेफिनेशन काय सांगितली होती, सेम टाईपच्या सबस्टन्सचे मॉलिक्यूल एकमेकांना अट्रॅक्ट करणे, दॅट इज कोहेसिव्ह फोर्स. मग हा लिक्विडमध्ये आहे आणि आजूबाजूला पण लिक्विडचेच मॉलिक्यूल आहेत, मग त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असेल तो कोहेसिव्ह फोर्स असेल. म्हणून एवर जो ऍक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्स आहे तो इक्वल आहे इन ऑल डायरेक्शन. हे ॲरोज, these arrows shows the cohesive force in all direction, all possible directions. So the net cohesive force acting on the molecule A is 0. A वर कोणताही एक्स्ट्रा कोहेसिव्ह फोर्स नाही. जर रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स काहीतरी असेल तर त्या कोहेसिव्ह फोर्सच्या डायरेक्शनकडे तो मॉलिक्यूल अट्रॅक्ट केला जाऊ शकेल. पण इथं सगळ्या दिशेने, सगळ्या डायरेक्शन्सने तो इक्वली अट्रॅक्टेड आहे. मग जाईल कुठं, तिथंच राहील. म्हणजे त्याच्यावर ऍक्ट होणारा नेट म्हणजे पूर्ण टोटल कोहेसिव्ह फोर्स हा कसा आहे, 0 आहे. ओके, नाउ फॉर अबाउट मॉलिक्यूल बी. फॉर मॉलिक्यूल बी, आता बी कसा आहे, त्याच्या काही पार्ट, अर्धा नाही बरं का, अर्ध्यापेक्षा कमी पार्ट हवेमध्ये आहे आणि जास्त पार्ट त्याचा हा एवढा पार्ट लिक्विडमध्ये आहे आणि थोडासा पार्ट हा हवेमध्ये आहे. मग हवेचे मॉलिक्यूल्स इथं असतील आणि ते मॉलिक्यूल्स पण ह्याला ओढतील, पण तो कोणता फोर्स असेल, हवेचे मॉलिक्यूल्स लिक्विडच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणे म्हणजे ॲडहेसिव्ह फोर्स. आणि एवढेच मॉलिक्यूल, आता हवेमध्ये मॉलिक्यूल फार विरळ असतात किंवा कमी असतात आणि खाली मॉलिक्यूल, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड हे क्राउडेड आहेत, मोर आहेत, डेन्स आहेत. डेन्सिटी इथं एअरची डेन्सिटी कमी असते वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन धिस रिजन आर मोर बिकॉज द रिजन इज मोर. ओनली अ small part of the sphere of influence of the molecule B is in the air and most of the part is in the liquid. So the liquid molecules are more in number and the liquid molecules, B is also of liquid molecule, B is also liquid molecule and other molecules more which are present here are also of liquid, so they exert a cohesive force.
and so due to more number of molecules exerting cohesive force on the molecule B, that's why the molecule B gets attracted in the downward direction, and only a few molecules which exerts a adhesive force, because air and liquid, B हा लिक्विडचा आहे आणि हे खालचे सगळे लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत, म्हणून कोणता लिक्विड लिक्विडला अट्रॅक्ट करेल त्याला म्हणतो आपण कोहेसिव्ह फोर्स, आणि एअर चे मॉलिक्यूल लिक्विडला अट्रॅक्ट करतील त्याला म्हणणार आपण ॲडेसिव्ह फोर्स. मग इथं कमी मॉलिक्यूल्स आहेत म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स हा कमी आहे, पण कोहेसिव्ह फोर्स हा जास्त आहे, म्हणून कोहेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे तो लिक्विडच्या साईडने अट्रॅक्ट असेल. आता बघा परत एकदा हे एक्सप्लेनेशन मी सांगतो. फॉर अ मॉलिक्यूल बी, अ पार्ट ऑफ इट्स स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज आउटसाइड. पार्ट म्हणजे थोडासा हिस्सा, त्याच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा हिस्सा कसा आहे, आउटसाइड द लिक्विड सरफेस आहे. दिस पार्ट कंटेन्स एअर मॉलिक्यूल्स. या पार्ट मध्ये एअर मॉलिक्यूल्स असतील, हुज नंबर इज नेग्लिजिबल कंपेअर्ड टू द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड. आता या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये दुसरे मॉलिक्यूल्स आहेत, पण इतक्या पार्ट मध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड आहेत त्यांच्या मानाने द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ एअर्स इन दिस पार्ट आर लेस or negligible. Negligible means very very small in number. So more number of liquid molecules are present in the sphere of influence of the molecule B. Okay, so whose number is negligibly compared to the number of molecules of liquid, therefore the molecule B is experiencing a net cohesive force in the downward direction. म्हणून तो कोणता फोर्स एक्सपिरियन्स करेल, नेट downward force in the downward direction. As a result, molecule B gets attracted inside the liquid, आणि याचा परिणाम काय होतो, B मॉलिक्यूल हा लिक्विड कडे अट्रॅक्ट झालेला दिसेल, म्हणजे लिक्विडला सोडणार नाही. आता बघूया, समजलं? मग समजलं ए काय होता, वेल इनसाइड द लिक्विड, सो इट इज इक्वली अट्रॅक्टेड by neighboring molecules in all possible directions, so the net cohesive force acting on the molecule A is 0. But what about B? If we see the sphere of influence of molecule B, then most of the part of its sphere of influence is inside the liquid, and a small part of the molecule B is outside the film or above the liquid. So there are two types of molecules here, air molecules and below liquid molecules. Air molecules trying to attract molecule B, but molecule B is made up of liquid and air molecules are of air, so there is adhesive force, but only few molecules are attracting B to the molecule B, so this force becomes weaker, and more number of particles of a liquid are present in this sphere of influence, and this molecule B is also of liquid, so the cohesive force becomes greater, and cohesive force becomes greater, that's why B gets pulled in the downward direction or towards the side of liquid. Understood? Now for molecule C. For molecule C, the upper half of its sphere of influence is outside. C moleculeचा अर्धा भाग वरती आहे, अर्धा भाग खाली आहे sphere of influence चा. For molecule C, the upper half of its sphere of influence is outside the liquid surface. मग काय रिझल्ट होईल, तरी पण मग हा आता इथं अर्ध्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये हाफ, लोअर हाफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये सर्व लिक्विडचे मॉलिक्यूल्स आहेत, आणि हाफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये एअरचे मॉलिक्यूल्स आहेत. आता एअरचे मॉलिक्यूल्स ह्या सी मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतील, तो ॲडेसिव्ह फोर्स, आणि हे लिक्विडचे मॉलिक्यूल्स या सी मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतील, तो कोहेसिव्ह फोर्स. मग आता हे फ्यू असतात, ओनली फ्यू, आणि ॲडेसिव्ह फोर्स हा
वीकर आहे. आता इथं स्ट्रॉंगर फोर्स कोणता आहे मग? खालच्या हाफ, लोअर हाफ मधले, लोअर हाफ ऑफ द स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स, द मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द लोअर हाफ ऑफ द मॉलिक्यूल, the molecules present in the lower half of the sphere of influence of molecule C are more in number. They exert more cohesive force than the molecules of air which are present in the upper half of the sphere of influence of molecule C are less in number, so their adhesive force is less and cohesive force is more, so the molecule C gets attracted in the downward direction. This is the reason why C gets attracted towards the liquid surface, or why it is on the surface, not moving in the air, not moving in the air. For molecule C, the upper half of its sphere of influence is outside the liquid, and therefore the resultant cohesive force on the molecule C in the downward direction is maximum. डाउनवर्ड डायरेक्शनला कोहेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे तो खालच्या दिशेला ओढलेला असेल, म्हणजे तो सरफेसवर असेल. आता बघा, फ्रॉम ऑल दिस डिस्कशन व्हॉट वी कन्क्लूड, मेन पॉइंट, thus all molecules in the surface film are acted upon by an unbalanced net cohesive force directed into the liquid. सरफेस फिल्म मधील सर्व मॉलिक्युल्स बी आणि सी सारखे, तर ते कशाने ऍक्ट झाले असतील? अनबॅलन्स्ड नेट कोहेसिव्ह फोर्स, म्हणजे रिझल्टंट आहे, झिरो नाही हा. अनबॅलन्स्ड म्हणजे काहीतरी रिझल्ट असेल, त्याला म्हणायचं अनबॅलन्स्ड नेट कोहेसिव्ह फोर्स डायरेक्टेड इन टू द डाउनवर्ड डायरेक्शन और इन टू द लिक्विड, बिकॉज लिक्विड is in the downward direction. Therefore the molecules in the surface film are pulled inside the liquid. तर सरफेस फिल्म फक्त यांचाच विचार चालू आहे हा, बी आणि सी. तर हे कुठं पुल्ड केले जातील, अट्रॅक्ट केले जातील, पुल्ड टुवर्ड्स और इनसाइड द लिक्विड. This minimizes the total number of molecules in the surface film. बघा हे सेंटेन्स काय सांगतात. जर बरेच मॉलिक्यूल ह्या सरफेस फिल्म मधले खाली अट्रॅक्ट झाले, या QR लेयरला ते जर आले, तर मग या सरफेस फिल्म मध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल्स लाईक बी अँड लाईक सी आर लेस इन नंबर. समजलं? दिस मिनिमाइजेस टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन द सरफेस फिल्म. कारण खाली जास्त ओढलेले असतील ते, या लेअर क्यूआरच्या खालची डेन्सिटी जास्त आहे, आणि क्यूआरच्या वरती जी सरफेस फिल्म आहे हा एकदम बारीक थर असतो. तुम्हाला मी काल सांगितलं होतं एक्झाम्पल, पाण्याने फुल ग्लास भरा, अप टू द ब्रिम, काठोकाठ भरा, आणि त्याला असा हॉरिझॉन्टली डोळ्यांच्या लेवलला जर पाहिलं तर बारीक काचेसारखा थर दिसतो, आणि तो थर म्हणजेच सरफेस फिल्म. तर दिस मिनिमाइजेस द टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन द सरफेस फिल्म. म्हणजे सरफेस फिल्ममुळे, ह्या कारणामुळे बरेच मॉलिक्यूल्स खाली ओढले गेल्यामुळे इथं नंबर ऑफ मॉलिक्यूल्स हे या लेअरमध्ये कमी होतात. आणि म्हणजे काय मग, हाच खरा मेन पॉइंट आहे बघा. ॲज अ रिझल्ट आणि परिणामी द सरफेस फिल्म रिमेन्स अंडर टेन्शन. ती सरफेस फिल्म वर कोणीतरी ताण लावलेला आहे, टेन्शन मध्ये राहते ती, तिचे मॉलिक्युल्स खाली ओढून ठेवलेले आहेत. जसं मंडपला आम्ही काल एक्झाम्पल दिलं होतं, खांबांनी किंवा दोरांनी असं टाईट करून ओढून ठेवलेलं असतं, तसं द मॉलिक्युल्स इन दिस सरफेस फिल्म आर रिमेन्स अंडर टेन्शन. दिस सरफेस फिल्म ऑफ ए लिक्विड बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. ही सरफेस फिल्म बिहेव्स लाईक म्हणजे वागणूक दाखवते, लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. मेम्ब्रेन माहिती तुम्हाला? मेम्ब्रेन जसा बलून जर आपण ओढला, असा कापून असा ओढला, तर तो स्ट्रेच्ड मेम्ब्रेनचं काम करतो. स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, बलूनमध्ये हवा भरत भरत त्याला फुगवला, फ्लॅट केला, तर तो त्याची जी वॉल आहे इट बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. मग हा सरफेस फिल्म जो आहे इट बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड म्हणजे ताठ केलेली, इलास्टिक
रबरासारखी इलॅस्टिक मेम्ब्रेन. दिस इज नोन ॲज सरफेस टेन्शन. यालाच सरफेसवरील ताण असे म्हणतात, सरफेस टेन्शन. अँड द फोर्स ड्यू टू इट ॲक्ट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आता हा पॉइंट बघा. तर हा फोर्स कसा ॲक्ट होतो? टँजेन्शियल. म्हणजे समजा हे एक व्हेसल आहे आणि या व्हेसलमध्ये आपण लिक्विड भरलेलं आहे, हा सरफेस आहे. तर समजा एवढा आपण युनिट एरिया कन्सिडर करू, तर फोर्सेस असे ॲक्ट होतात टँजेन्शियल. टँजेन्शियल म्हणजे आडवे. टँजेन्शियल म्हणजे आडवे. म्हणजे बघा, हा व्हेसल आहे, त्याच्यावर हा लिक्विड भरलेला आहे, त्याच्या हा सरफेस आहे. तर त्याच्या सरफेसला इकडे इकडे तिकडे ताणून धरणारा जो फोर्स आहे तो टँजेन्शियल आहे. म्हणजे पॅरलल टू द सरफेस, पॅरलल टू द PS असा असेल. दिस टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ, ही लेंथ पर युनिट असेल तर त्याला सरफेस टेन्शन असं म्हणतात. ते नंतरच्या टॉपिकमध्ये आपण डेफिनेशनमध्ये बघणार आहे. मग एवढा पार्ट समजला. दिस इज नोन ॲज सरफेस टेन्शन. कोणता? द सरफेस टेन्शन, surface film of a liquid behaves like a stretched elastic membrane, and this is under tension. Why? Because more number of molecules gets pulled or attracted towards the liquid, and only few number of molecules are present in the surface film, so that reduces the number of molecules in the surface film. If the number of molecules are reduced in the surface film, this surface film is under tension. This tension is called as surface tension. Also, the force due to it acts. This tension is this force acting on the surface is tangential to the free surface of the liquid. ही डेफिनेशन साठी पुढच्या कामाचे आहे. हा पॉइंट लिहिणे गरजेचे आहे. व्हेरी सिंपल. यू कॅन प्रिपेअर इट वेल. Now we'll stop for the next topic. Theoretical part होता. Okay, we'll stop now here.